वयाच्या 25 ते 30मध्ये या फालतू गोष्टींचं टेन्शन घेणं सोडा. 25 ते 30 या वयात निम्मी पोरं अशा गोष्टींचं टेन्शन घेऊन डिप्रेशनमध्ये जातात, ज्यांचा खऱ्या आयुष्याशी कवडीचाही संबंध नसतो. कुणीतरी मेसेजला सीन करून रिप्लाय दिला नाही. इंस्टाग्रामवर मित्रांचे लग्नाचे आणि फॉरेन ट्रिपचे फोटो बघून वाटणारी इन्सिक्युरिटी, किंवा या वीकेंडला कुठे पार्टी करायची, असली उथळ टेन्शन्स आजच डोक्यातून काढून टाका. माझं वय वाढत चाललं आहे, नातेवाईक काय म्हणतील, या दबावाखाली येऊन चुकीच्या माणसाच्या गळ्यात पडणं किंवा एखाद्या टॉक्सिक नात्यात समोरच्याला खुश ठेवण्यासाठी स्वतःची घुसमट करून घेणं, हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. हे सगळे खोट्या दिखाव्याचे आणि इगोचे प्रॉब्लेम्स आहेत, जे तुमचं भविष्य कधीच घडवू शकत नाहीत. टेन्शन घ्यायचंच असेल तर या खऱ्या गोष्टींचं घ्या. जर तुम्हाला खरंच टेन्शन घ्यायचं असेल ना, तर रात्री झोपताना या प्रॅक्टिकल वास्तवाचा विचार करा. उद्या अचानक घरात मेडिकल इमर्जन्सी आली किंवा आईवडिलांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं, तर माझ्या बँक अकाउंटला 10-20 लाख रुपये लिक्विड कॅश पडलेत का? झपाट्याने म्हाताऱ्या होत चाललेल्या आईबापाच्या आरामासाठी मी काय सिस्टीम उभी केली? तुमचं वेगाने वाढणारं वजन किंवा कमी होणारा स्टॅमिना आणि मार्केटमध्ये तुमची नोकरी किंवा धंदा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही कोणती नवीन स्किल शिकत आहात, या गोष्टींचं भयंकर टेन्शन घ्या. कारण वयाच्या 30 नंतर हे मार्केट आणि समाज तुमचं प्रेम किंवा तुमचे फॉलोअर्स बघत नाही. तो फक्त तुमचा बँक बॅलन्स आणि तुमची लायकी बघतो. आयुष्याचा अत्यंत निर्दयी नियम आजच लक्षात ठेवा. फालतू लोकांच्या किंवा भावनांच्या मागे लागून स्वतःचं वाटोळ करण्यापेक्षा स्वतःचं साम्राज्य उभं करण्याचं आणि खिशाची ताकद वाढवण्याचं खरं टेन्शन घ्यायला शिका.